मी डॉक्टर वासुदेव भगत आपणा समोर प्रस्तुत करीत आहे ज्योतिराव गोविंदराव फुले यांना कोठे, कोणी आणि केव्हा प्रदान केली महात्मा ही पदवी। आपल्या समाज बांधवांचा अतिशय टोकाचा निर्वाणीचा विरोध पत्करून त्या विरोधाचा सामना करून महात्मा फुले यांनी त्यांच्या सहचारिणी सावित्रीमाई फुले यांच्या सहकार्यातून अतिशय क्रांतिकारक स्वरूपाच्या सामाजिक सुधारणा घडवून आणलेल्या होत्या। हे कार्य त्यांनी निरंतरपणे केलेले आहे। 1888 ला त्यांच्या कार्याला जवळपास 40 वर्ष पूर्ण झालेले होते। निरंतरपणे विभिन्न क्षेत्रातील सामाजिक सुधारणेचे कार्य त्यांचे सुरूच होते। त्या दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा आजार उद्भवला। त्या आजारामुळे त्यांचे सामाजिक कार्य करणे कठीण झाले। तरीही सुद्धा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला। नव्हे तर आजारपणामध्ये सुद्धा त्यांनी सामाजिक कार्य निरंतर केल्याचे नोंद आहे। या संबंधीची सविस्तर माहिती धनंजय कीर यांनी महात्मा फुले यांचे लिहिलेले चरित्र ग्रंथ त्यामध्ये सविस्तर उल्लेखित आहे। त्यावरच आधारित प्रस्तुत व्हिडिओ मी आपणा समोर सादर करीत आहे। तर 1888 ला महात्मा फुले यांचा त्यांच्या कार्याबाबत भव्य दिव्य स्वरूपात सन्मान करण्याची योजना आखण्यात आली आणि त्या योजनेमध्ये त्यांच्या सत्यशोधक समाजातील कार्यकर्ते तसेच विभिन्न जाती धर्मातील कार्यकर्त्यांनी सुद्धा सहभाग दर्शविला आणि हा कार्यक्रम मुंबई येथील भायखळा परिसरातील मांडवा कोळीवाडा येथील रघुनाथ महाराज सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला। या सोहळ्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे, दामोदर सावळाराम यंदे, मोरो विठ्ठल वाळदेकर तसेच तेलुगू नेते स्वामी अय्याराम व्यंकय्या अय्यावारू यांच्यासह अनेक नेते तथा कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविलेला होता आणि या सर्वांच्या प्रयत्नातून 11 मे 1888 ला मुंबई येथील या रघुनाथ महाराज सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव कृष्णाजी यंदेकर यांच्या नेतृत्वात म्हणजेच त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनीच महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी या कार्यक्रमामध्ये प्रदान केली। म्हणजेच 11 मे 1888 साली विठ्ठलराव रघुनाथ वंडेकर यांनी ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी प्रदान केली आणि तेव्हापासून ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा ज्योतिबा फुले किंवा महात्मा ज्योतिराव फुले म्हणूनच ओळखले जाऊ लागले। काही समाजकंटकांनी या पदवीला विरोध केला होता, परंतु अतिशय मोठ्या प्रमाणात सत्यशोधक समाजातील लोकांनी, अन्य समाजातील लोकांनी ही पदवी महात्मा फुलेंना दिलेली आहे। तसेच त्या पदवीनेच
त्यांना ओळखले जाईल असा पवित्रा घेऊन ती पदवी त्यांनी रुजविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले होते. आणि म्हणून तेव्हापासून म्हणजेच 11 मे 1888 पासून ज्योतिराव फुले यांना महात्मा या पदवीने म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. तर अशा प्रकारे ज्योतिराव फुले यांना केव्हा कोणी आणि कोठे महात्मा ही पदवी प्रदान केली त्या संबंधीचे विश्लेषण या व्हिडिओ मधून आपणा समोर सादर केलेले आहे. तर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी 11 मे 1888 ला महात्मा फुलेंना संपूर्ण जनतेच्या वतीने किंवा जनतेद्वारे महात्मा ही पदवी प्रदान केलेली आहे. अशा प्रकारचे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल आपण निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रजनांपर्यंत पोहोचवा अशी आपणास सूचना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.